फलंदाज पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाजांनी प्रतीक्षा आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज, सलामीवीर फलंदाज, दबदार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शिवाजी पाडळकर आणि उमेश सुतार. चला पहिल्या सामन्यामध्ये आपण आवाज ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ इचलकरंजी या स्पर्धेचा आवाज, प्रकाश पारगावकर सर यांचा आवाज आपण पहिल्या सामन्यामध्ये ऐकणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सन्माननीय राहुलजी आवाडे सर, त्याचबरोबर हॅलो. या स्पर्धेचे सहप्रायोजक फॅपटेक मल्टीस्टेट चेअरमन भाऊसाहेब रुपनर सर आणि त्याचबरोबर डॉक्टर आर एस खान सर, चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर नोबल हॉस्पिटल. स्ट्राईक वरती आहे शिवाजी, नॉन स्ट्राईक वरती उमेश सुतार आणि गोलंदाजी मार्क वरती संतोष. हॅलो. सेमीफायनलचा पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती संतोष. काय म्हणतोस? गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला चेंडू सेमीफायनलचा खेळण्यासाठी शिवाजी पाडळकर स्ट्रायकर सेंड वरती. सामन्याला उद्या सुरुवात दरम्यान पंचांचा इशारा आलाय. माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये जोडले जात आहेत प्रकाश पारगावकर सर आणि त्याचबरोबर ऑनलाईन स्कोरर तप्तापजी तांबोळी सर. ओ पहिला बॉल वरती फटका लाजवाब. 6 धावेने शिवाजी पाडळकरने केले सुरुवात. ठोकलाय षटकार. दरम्यान पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे शिवाजी. पहिल्या बॉल वरती षटकार. दुसरा बॉल पाहावं लागेल. दुसरा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगला चेंडू हातायला. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर थोडस खराब चेंडू पाठीमागे हातायला. फलंदाजाला आमंत्रण दिलं मोठ्या फटक्यासाठी आणि ते आमंत्रण शिवाजी पाडळकरने स्वीकारलंय. पुढचा बॉल वॉपिस बॉल. फटका फसलाय. विकेट महत्वाची आहे. षटकारानंतर शिवाजी पाडळकरचा खेळ संपलाय. पहिला धक्का. मॅचची गोल्डन विकेट. शिवाजी बाद.
बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं. तिसऱ्या चेंडूवरती गोलंदाजी चांगली करतोय संतोष मैदानाच्या आतमध्ये आणि एक मोठी विकेट मिळवण्यात यश मिळालंय ते यंगस्टार टीमला. आणि मैदानाच्या आतमध्ये आता एंट्री झाली आहे अमित खंडेलवाल याची एंट्री झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर चेंड वरती दिसतोय. अमित खंडेलवाल आले तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रकाशजी एक पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर जी विकेट गरजेची होती ती विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी राहिले संतोष मतदार. आता समोर नवीन बॅटर अमित खंडेलवालला आपण पाहतोय कशा प्रकारे आता खेळ केला जाईल, किती धावांपर्यंत पोहोचले जातील हा प्रश्नचिन्ह आता उभा राहिला. खेळणं गरजेचं आहे. स्ट्राईकवरती आहे आता अमित खंडेलवाल आणि एक चांगला फटका त्यावरती. सुंदर क्षेत्ररक्षण होते. धाव काय मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा झाली आहे. चांगली गोलंदाजी करतोय संतोष. अमित मालपाणी यांचं सहर्ष स्वागत. त्यांनी कृपया स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. खोलवर डब्याचा बॉल ऑन साइडला, फुल लेनचा बॉल होता. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव इथे मी ते या एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाल्या. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर 7 या आकड्यावरती. उमेश सुतारला आपण स्ट्रायकर सेन वरती पाहतोय. पहिल्यांदा स्ट्राईक मिळाले या बॉलवरती. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी उमेश सुतार स्ट्रायकर चेंड वरती आणि येथे मात्र फटका बसलाय. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ केलाय तो. 1 रनसाठी डिक्लेअरच्या रूपात मिळालेली धाव आणि 1 ओव्हरची सांगता होती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये शिवाजी पाडळकरला डगआउट मध्ये पाठवलं गेलं. आर्या सर पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर असं वाटलं होतं की शिवाजी पाडळकर आज वेगळ्याच अंदाजामध्ये फलंदाजी करेल, मात्र तिथे विकेट आली शिवाजी पाडळकरची आणि पूर्णपणे मॅच चेंजिंग ती विकेट आपण म्हणू शकतोय. कारण शिवाजी पाडळकर जर पूर्ण 8 वर गेला असता तर एक चांगली धावसंख्या नक्कीच उभारली गेली असते ती. पण आपण पाहिलं तर जी विकेट गरजेची होती ती विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी आलेत आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर धावांना देखील पहिल्या षटकामध्ये लगाम लावला गेला. मी पाहतोय तेव्हापासून शिवाजी पाडळकर जर 8 ओव्हर मैदानामध्ये थांबतोय तर कमीत कमी त्या संघाच्या धावा 150+ झाल्या असत्या, परंतु नशिबाची साथ आज शिवाजीला मिळालेली नाही. आर्या सर महत्वाच्या मॅच मध्ये खेळ करणं गरजेचं होतं, मात्र आता जबाबदारी उर्वरित फलंदाजांवरती असणार आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एक फलंदाज बाद झाला तरी देखील या संघामध्ये आणखीन खेळाडू आहेत ज्यांच्याकडे क्षमता मोठमोठे फटके खेळण्याची आहे आणि आता ती क्षमता दाखवण्याची वेळ आली आणि ती क्षमता अमित खंडेलवाल देखील करू शकतो. आणि नॉन स्ट्रायकर बॅट्समन उमेश सुतार हा देखील एक स्टार खेळाडू इचलकरंजीतला, तोही देखील हे फटके खेळू शकतोय. पाहूया आता गोलंदाजी मार्ग वरती आहे शीतल उर्फ बाळू. आता गोलंदाजी मार्ग वरती असणार आहे. पहिला चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती पुन्हा एकदा दिसतोय आपल्याला अमित. स्लोवर 1 चेंडू व्हेरिएशन ऊन सोडवला गेलाय, त्या खाली बॉलर देखील आहे. कॅच सुटला गेलाय. अमित खंडेलवालला जीवनदान पहिल्या चेंडूवरती मिळालंय. काय सांगाल आर्या सर? कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि हा झेल इथे सुटला. फलंदाजाला जीवनदान, अमित खंडेलवालला इथे जीवनदान मिळालं. 1 धाव देखील आले. धावफलक आता 9 या आकड्यावरती पोहोचतंय. झेल महत्वाचे आहेत. टेक कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असं देखील म्हटलं जातं. मात्र कॅचेस महत्वाचे आहेत आणि महत्वाच्या क्षणी सेमीफायनलच्या मॅच मध्ये कॅच ड्रॉप झाले. पिच बॉल समोरच्या दिशेने आडवा पाटने केलाय. हा कडवा प्रहार, पॅरलल स्ट्रोक, लॉंग ऑफ सीमा पार. नोबल हॉस्पिटल षटकार. त्यानंतर स्ट्राईक रोटेड आणि उमेश सुतारने हा षटकार ठोकलाय. पुढचा चेंडू पुढे एकदा उमेश सुतारसाठी. आता मात्र वरपी चेंडू खेळून काढलाय. बॉल गुदगुल्या मैदानाला करत सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. तोपर्यंत पुन्हा एकदा धाव कंप्लीट झाली आहे मैदानाच्या आतमध्ये
आणि या धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 16 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. अगदी विचार केला. चला मैदानाच्या आतमध्ये सायकल वगैरे कोणी घेऊन यायचं नाहीये. मैदानाच्या बाहेर जावा प्लीज. फुलटॉस बॉल यावेळेस देखील फटका लॉंग ऑनच्या दिशेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय पीडी यावळे सर यांचं देखील इथे शुभागमन झालंय. मी त्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. पीडी यावळे सर आपलं देखील सहर्ष स्वागत. आता सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळतोय. धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. शीतलचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा उमेश सुतार स्ट्रायकर चेंड वरती. आता मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफ वरती चांगला फटका आणि त्यावरती मिळाल्या त्या 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात. आणि या 2 धाव्याने धावसंख्या पुन्हा एकदा आली आहे. धावसंख्या झाली ती 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 19 या आकड्यावरती धावफलक. उमेश सुतारकडे ती क्षमता आहे आणि ती क्षमता या सामन्यामध्ये तो दाखवत असताना पाहायला मिळतोय. जरी एक महत्वाची विकेट आली तरी देखील जो इंटेंट आहे माझ्याकडे त्याच इंटेंटने मी बॅटिंग करणार आणि तशाच प्रकारचा खेळ आतापर्यंत चालू आहे. इथे व्हाईट बॉल येतोय. ऑफस्टमच्या खूपच बाहेर बॉल पिच केला. त्यानंतर पंचांचे दोन्ही हात समांतर एक्स्ट्रा धाव मिस्टर एक्स्ट्राच नाही धावफलक आता पोहोचतोय. ते म्हणजे 20 या आकड्यावरती 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. प्रकाशजी अगदी पाहिलं तर शिवाजीची विकेट आले. आता 8 षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील. तोपर्यंत फायनलच्या दिशेने खेळून काढला चेंडू. मयूर आहे तेथे तयार. मयूरकडे बॉल जातोय आणि पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक ठेवण्यात यशस्वी झालाय उमेश सुतार. मला वाटते 8 ओव्हरमध्ये 90+ या धावा कराव्या लागतील. जिंकायची आहे, फायनलला पोहोचायचं आहे तर 90 धावा प्लस या कराव्या लागतील कॅझल स्पोर्ट्सला. पाहूया काय होतंय. उमेश सुतार अजून आहे. अमित खंडेलवाल देखील नॉन स्ट्रायकर वरती आहे आणि पुढची ओव्हर घेऊन मैदानात यस पुन्हा एकदा संतोष आले. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती. फुलटॉस आहे. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मैदानाच्या आत कंप्लीट होते. सिंगल धावेवरती ते समाधानी राहावं लागतंय. अगदी पाहिलं तर धावसंख्या आता पोहोचते ती म्हणजे 22 या आकड्यावरती 22 ऑन दी बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका तिथे पाहायला मिळाला. सिंगल डबलने आता धावफलक हलता ठेवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा समोरचा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय आणि पाहावं लागेल लांबी किती. परंतु सरळ क्षेत्ररक्षणाला शोधलं गेलं आणि ते कॅच आउट. कॅच चांगला धरलाय. समाधान फिल्डर आहे तेथे तयार. बॅक टू द पॅव्हिलियन अमित खंडेलवाल. आतपरे अगदी पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑनला एक चांगला वेल जज कॅच पकडला गेला समाधानच्या माध्यमातून. रणजित आलेत. हाफ ट्रॅकर आडवा बॅटने ऑन साइडला काउ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल मैदानाच्या आतपरे कंप्लीट झाले. राजकडून तो चांगला झेल पकडला गेला. वाईडिश लॉंग ऑनला वेल जज कॅच. जजमेंट बाउंड्री लाईनचं अगदी योग्य घेतलं आणि त्यानंतर हा झेल पकडला. एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते 23 या आकड्यावरती 23 ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती.
फलकावरती 23 धावा तशाच राहतील. एक निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. चांगली गोलंदाजी करतोय संतोष आपल्या टीम साठी. यंगस्टार काय छाप सोडली आहे इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक 2026 मध्ये यंगस्टार टीमने. लाजवाब. आणि धावफलक आहे 23 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. ओपिश बॉल सरळ बॅटने फटका इनसाइड आउटचा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेस करतायत. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चाललाय. 2 धावा पुन्हा एकदा मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. या 2 धावेने धावफलक मात्र वधारत आहे. 25 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगवल्या जात आहेत. अगदी पाहिलं तर आता जबाबदारी उमेश सुतारच्या खांद्यावरती असणार आहे. पाहूया उमेश सुतार आपली जबाबदारी कितपत पार पाडतोय. स्ट्रायकर सेंडवरती आहे. हा खूपच बाहेरचा चेंडू. दिशाहीन गोलंदाजी. वाईड बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. पंच आहेत मुकेश शिकलकर आणि तिकडे साहिल मोमीन सर. लाजवाब. अंपायरांच्या बद्दल आर्या सर आपण काय सांगाल? दोन्ही अंपायर जितके चांगले पंच आहेत तितके चांगले खेळाडू देखील आहेत. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी डोळ्यामध्ये तेल घालून त्यांनी देखील पंचांची भूमिका बजावल्या. डॉट बॉल आल्या दरम्यान षटक क्रमांक 3 ची देखील सांगता झाले. धावसंख्या फक्त आणि फक्त 26 आकड्यावरती 3 षटकांच्या अखेरीस. जाऊया डीजे मास्टरच्या एका सुमधुर गाण्याकडे. केस संपलाय म्हणजे 26 धाबा धाव फलकावरती. म्हणजेच या षटकानंतर स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा देखील वेळ होईल. 2.5 मिनिटांचा अवधी दोन्ही संघांसाठी स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी दिला जाईल. मात्र त्या अगोदर हे षटक महत्वाचं आहे. आणि आता गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय डॉक्टर सागर पाटील गोलंदाजी मार्ग वरती आहेत. आणि स्ट्राईक वरती रणजित. हाफ ट्रॅकर चेंडू सरळ खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न आणि येथे मात्र पाहावं लागेल. रणजित बाद झालाय. बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं रणजितला. स्ट्राईक वरती उमेश. आता पुढच्या बॉल वर दिसेल आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाली आहे ती स्वतः संघ मालक राहुल खामकर आता विकेट वरती आहेत. नॉन स्ट्रायकर रेंज वरती आपल्याला दिसत आहेत. संघ मालक स्वतः जबाबदारी उचलली आता फलंदाजीची. उचलावी लागेल जबाबदारी कारण बॅक टू बॅकच्या विकेट येत असताना पाहायला मिळतात. बॅटिंग टीम हॉटेल डॅझल बाउंड्री लाईनच्या आपण बाहेर बसायचंय. हॉटेल डॅझल यस. त्याचबरोबर मराठा प्रीमियर लीग या स्पर्धेचे स्पॉन्सर्स अर्थातच जांभरे साहेब आणि त्याचबरोबर आणि शशीजी गायकवाड सर यांचं देखील शुभागमन झालं. मी आपल्याला विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं. ओपिश बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला इनसाइड आउटचा स्ट्रोक पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तितकासा कन्व्हिन्सिंग नव्हता. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा या धावफलकावरती ऍड होत आहेत. 2 धावेने धावफलक 28 या आकड्यावरती. धावांना ब्रेक लावलाय. पहिला बॉल वरती या इनिंगच्या षटकार आला होता. असं वाटलं होतं मोठी धावसंख्या उभारली जाईल. मात्र तिथून कमबॅक झाला. युनिट एकत्र आलं गोलंदाजीत आणि एकत्रित येऊन एकीचं बळ आता प्रतिस्पर्धी संघाला दाखवत असताना पाहायला मिळतात. आणि एकीचं बळ कधीही वाया जात नाही म्हणतात ते काही खोटं नाहीये. आणि आता मात्र स्ट्रायकर सेंड वरती आपल्याला पुन्हा एकदा उमेश सुतार दिसतोय. सागर पाटीलचा पुढचा चेंडू. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खूपच बाहेर आणि ते वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. आणि धावफलक आलाय. धावफलक झालाय तो 29 धावा धावफलकावरती कंप्लीट. 3 गड्याच्या मोबदल्यात
29 अशी धावसंख्या आहे. 29 या आकड्यावरती धावफलक. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. डॉक्टर संतोष पाटील यांना आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर दूरवरून केलाय. क्षेत्ररक्षक आहे मयूर माळी. क्षेत्ररक्षण दमदार पाहायला मिळालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत. मयूर माळी आपण पाहिलं तर जितका चांगला फलंदाज आहे तितकाच चांगला गोलंदाज आणि त्याहून देखील जास्त चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच क्षेत्ररक्षणाचा दर्जा मयूर माळीसाठी ते पाहायला मिळालाय. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. भवन कोळी सर, आपण ड्रिंक्स तयार ठेवायचं आहे. बागफुटला गेले. कट केलाय. यावेळी स्क्वेअर कटचा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. 2 धावा पुन्हा एकदा धावा फलकावरती आपण पाहतोय. या 2 धाव्याने धावफलक आपण पाहिलं तर आता पोहोचतोय 33 या आकड्यावरती. 33 ऑन द बोर्ड. 5 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल. 5 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल याची नोंद दोन्ही टीम्सने घ्यायची. धावफलकावरती धावा दिसते त्या 33 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू उमेश सुतारसाठी. पुढे एकदा सागर पाटील. आता मात्र फुल टॉस. त्यावरती रनआउटची देखील संधी आहे. पाहावं लागेल. नॉट आउटचा इशारा पंचांकडून. उमेश सुतार तिथे वाचला गेला आणि धाव फलक झाला तो 34 धावा. एक इथे चौरटी रन म्हणावी लागेल आर्या सर. चिकी सिंगल या एका चिकी सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर 34 या आकड्यावरती. 34 ऑन द बोर्ड. अगदी क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये केला तरी देखील वेगाने एक धाव पूर्ण केली जाते. राहुल खामकर स्वतः संघाचे संघमालक. आता स्ट्रायकर सेनवरती जबाबदारी उचलावी लागेल कारण सेमीफायनलचा सामना आहे. तिकीट टू फिनालेची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये विजय म्हणजे फायनलचं तिकीट निश्चित होईल. मात्र या मॅच मध्ये जर पराभव झाला तर पुढच्या वर्षाची प्रतीक्षा पाहावी लागेल. त्यामुळे प्रयत्न असतील राहुल खामकर यांचे देखील. व पिच बॉल बॅटच्या आतली कडा घेतला. पाठीमागे चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट पळाला. षटकाची होते समाप्ती. 4 षटकांचा खेळ देखील संपलाय. धावसंख्या पोहोचले 34 या आकड्यावरती. 4 षटकांच्या अखेरीस 34 धावा. आणि आता गोलंदाजी मार्गवरती आपल्याला दिसतो या टीमचा कॅप्टन. स्वतः जबाबदारी उचलली आहे गोलंदाजीची आणि आलाय मयूर माळी. गोलंदाजी मार्गवरती आहे. स्ट्राईक वरती असणार आहे उमेश सुतार. ही वाईड आर्या सर बघण्यासारखी असेल. मयूर माळी आणि उमेश सुतार. बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. एका बाजूला मयूर माळी तर दुसऱ्या बाजूला उमेश सुतार. हे दोन्ही खेळाडू आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी प्रभावित केलंय आणि तेच आता एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतात. कोलवाडापाचा बॉल मनगडाच्या साह्याने ऑन साईडला वळवलं. क्षेत्ररक्षक आहे. फंबल जरूर झालं. पुन्हा एकदा एक चोरटी धाव फलकावरती ऍड होतीये. या एका चोरट्या धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर आता पोहोचते ती म्हणजे 35 या आकड्यावरती. 35 ऑन दी बोर्ड. 35 धावा कंप्लीट झाल्या आहेत आणि आता स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक पुन्हा एकदा संघ मालकांच्याकडे असेल. संघ मालक राहुल खामकर सर स्ट्रायकर सेनवरती आपल्याला दिसत आहेत. काहीतरी कानमंत्र देतोय गणेश फलके. तिथे मयूरला पाहावं लागेल या कानमंत्राचा उपयोग करून घेतोय का मयूर माळी. एक चांगला गोलंदाज फिरवणारा. मात्र येथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू सरळ सीमा पार. 6 धावांसाठी नोबेल हॉस्पिटल षटकार.
षटकार आला राहुल कामकर यांच्या बॅट पडून आता षटकार पाहायला मिळतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं तर हॉटेल डॅझल आणि कंश संघ शिवाजी पाडळकरला लवकर गमावलं, मात्र तरी देखील एक चांगली धावसंख्या उभारली आणि ती धावसंख्या रोखण्यामध्ये देखील यशस्वी झाले होते. आणि त्यामुळे क्षमता आहे या संघाकडे आणि ती क्षमता आता दाखवण्याची वेळ आली. हा सामना देखील महत्वाचा आहे. नॉकआउट सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. हा प्रकार बॉल बाउन्सरचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि तिथे पंचांनी दंडित केलंय वाईटच्या स्वरूपात. एक्स्ट्रा धाव फलकावरती कुठेतरी बॉलने एक्स्ट्रा बाउन्स घेतला. फलंदाजापासून आपण पाहिलं तर थोडासा वरती जाणारा हा बॉल, धावसंख्या 42 या आकड्यावरती. एक एक्स्ट्रा धाव दिल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती मयूर माळी असेल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा राहुल कामकर. आता मात्र हाफ ट्रॅकर चेंडू, पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा. 2 चेंडू सलग मैदानाच्या आतमध्ये वाईड दिले गेले एक्स्ट्रा धावेत भर आणि धावसंख्या झाली ती 43 धावा. 43 रन्स ऑन द बोर्ड. 43 धावा धाव फलकावरती, 43 ऑन दी बोर्ड. अगदी पाहिलं तर या सामन्यामध्ये कुठेतरी संघ स्पॉन्सर माजिद शेख यांनी कृपया स्टेजवरती यायचंय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मयूर माळीकडून एक डॉट चेंडूची सांगता झाली आहे. डॉट चेंडू पडलाय मयूर माळीकडून. आता मात्र कमबॅक चांगला केलाय मयूर माळीने. पाहावं लागेल पुढचा चेंडू. यस, या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून स्पॉन्सरशिप आली होती आता सन्मान्य सन्मान्य माजी शेख सर, मी आपल्याला विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नव्हता. सिंगल मैदानाच्या आतपरे कंप्लीट स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल धाव मैदानाच्या आतपरे कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर आता 44 44 ऑन दी बोर्ड. 44 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये जाऊया आपण. धावसंख्या झाली ती 44 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील खेळण्यासाठी आता मात्र स्ट्रायकर चेन वरती आपल्याला दिसतोय एक स्टार खेळाडू उमेश सुतार. एक्सेलच्या बाहेरचा चेंडू खूपच बाहेर. वाईड बॉलचा इशारा पंचांकडून. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाली ती 45 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 11 धावा मयूर माळीने खर्च केले आहेत. यस, या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धावा थोड्याशा जास्त खर्च झाल्यात. लांबणीवर लागणारे षटक आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस मनगडाच्या साह्याने वळवलंय. पुन्हा एकदा बॉलला मिड विकेटला क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाले. बॅकअप येत आहे. सिंगलच धाव इथून मिळणार आहे. या एका सिंगलने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. 46 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचते. दरम्यान 5 षटकांचा केस संपलाय. आता वेळ झाली युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइमआउटची. 2.5 मिनिटांचा अवधी दोन्ही संघांसाठी. युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइमआउट. सहर्ष हार्दिक स्वागत. आपल्याला देखील विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. शेलकरांची परिसरातील बुलंद आवाज जुने जाणते समालोचक अर्थातच आदरणीय सन्मान्य
कैलास मिनेकर सर यांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत कैलासजी, आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा वेळ झालाय समाप्त. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने बॅक टू दी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जातोय. सागर पाटील बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. डॉक्टर सागर पाटील यांना आपण पाहतोय, पेशाने डॉक्टर आहेत आणि तरी देखील आपण पाहिलं तर क्रिकेटची सेवा देखील करत असताना पाहायला मिळतात. 43 धावा आतापर्यंत धावफलकावरती. हाफ ट्रॅकर ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, फंबल झालेत. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्या. मयूर माळीकडून थोडीशी मिस्टेक झाली आणि त्यावरती सिंगल धाव कंप्लीट मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. स्ट्राईक रोटेट झालाय. आता पुढे एकदा स्ट्राईक संघ मालकांच्याकडे असेल. संघ मालकांची बॅट आज बोलली पाहिजे, कारण ही मॅच आहे ती तिकीट टू फायनल अशी मॅच असेल. पाहूया पुढचा चेंडू सागर पाटील आर के. हाफ ट्रॅकर चेंडूला सरळ भिरकावून दिलाय डीप पॉइंट वरती. तिथे क्षेत्ररक्षक आहे प्रसन्न कुलकर्णी आणि त्यावरती 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले आहेत. सेफ हँड्स होते तिथे प्रसन्न कुलकर्णी आपल्याला दिसत आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती 49 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा सागर पाटील सरांचा असेल आणि स्ट्राईक वरती असतील आर के राहुल खामकर, स्वतः संघ मालक. स्ट्रायकर सेन वरती राहुल कामकर. सागर पाटीलचा पुढचा बॉल स्टेप आउट केला, फटका अवे फ्रॉम द बॉडी, लाजवाब आलाय. धावा फक्त मिळतील त्या म्हणजे 2 धाव्याने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. पळून पूर्ण केलाय त्या 2 धावा. धावसंख्या आता पोहोचते ती म्हणजे अर्थातच 51 ऑन दी बोर्ड. 50चा आकडा आता गाठला गेलाय. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो हॉटेल टॅसल आणि हॉटेल कमशेर संघाचा. आणि कालच्या दिवसातील हिरो धनंजय पवार यांचा सहर्ष स्वागत मैदानावरती. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू आणि ते मात्र बाउन्सर होता थोडासा. कानात जवळून चेंडू गेला शिट्टी वाजवत. टॉप चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. चांगला चेंडू बनावा लागेल सागरकडून. डॉट चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर 51 अशी धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. 51 धावा धावफलकावरती. टिप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बादशी कडा विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू विसावताना पाहायला मिळतो. फेकी केले जरूर मात्र मिड ऑफ पडून बाकप आलाय. धाव कोणती मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आली आहे. जितके डॉट बॉल हाताळले जातील तितका दबाव टाकण्याचा प्रयत्न असेल मात्र फलंदाज राहुल खामकर आणि त्यांच्या साथीने उमेश सुतार संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळत आहेत. धावा या रोखाव्या लागतील. जितक्या कमी धावसंख्येवरती प्रतिस्पर्धी संघाला रोखलं जाईल तितके संधी फायनल मध्ये जाण्याचे जास्त असणार आहेत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडूची सांगता आणि ओव्हरची देखील सांगता होईल. 6 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली ती 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि मात्र प्रेशर आता मात्र बॅट्समन वरती असणार आहे. दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना दिसत आहेत.
बॅट मधून आली आहे आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 52 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. पहिला चेंडू मयूर माळीचा, चांगला चेंडू बनावा लागेल तेथे. पॅचची कडा घेऊन चेंडू सरळ गेलाय तो एक डिक्लेअरच्या रूपात. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयूरचा. 52 धावा धावपलकावरती, 52 ऑन द बोर्ड. मॅचची कडा पाठीमागे चालला घोषांकी क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत येत असताना पाहायला मिळते. 53 या आकड्यावरती धावफलक, 53 ऑन द बोर्ड. 53 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर विचार केला तर उमेश सुद्धा रिटायर्ड आउटच्या स्वरूपात माघारी परतत असताना पाहायला मिळतात. विकेट आली आहे. आणखीन एक धक्का, चौथा फलंदाज बाद झालाय रिटायर्ड आउटच्या स्वरूपात. चौथी विकेट आली आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर, एक लेदर बॉल खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. केतन सुतार नावाचा वादळ. आता मात्र आर्या सर हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. याच्याकडून अपेक्षा आहे याने धावा केल्या पाहिजेत कारण संघ अडचणीत आहे. काय म्हणावं लागेल? अपेक्षा आहे तशा चांगल्या ताकदीचा खेळ देखील करणं गरजेचं आहे. यावेळी वेळेस आपण पाहिलं तर स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल जरूर अपेक्षा आहे धावांची. मात्र मयूर माळीच्या विरोधात त्या धावा बनवणं तितकंसं सोपं नाही आणि तेच मैदानाच्या आतमध्ये मयूर माळी दाखवत असताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी या षटकामध्ये मयूर माळीची पाहायला मिळते. मयूर माळी एक असा गोलंदाज आहे की तो चेंडू चांगला फिरवतोय आणि त्याने पहिला चेंडू फिरवला गेला केतन सुतारला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर पिच केलाय. पॉइंट वरती खेळला गेला चेंडू, त्यावरती सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. आणि आर्या सर आपल्याला काय वाटते? अजून आपल्याकडे 14 चेंडू आहेत. 14 चेंडूंमध्ये 8 चेंडू आहेत. 8 चेंडूंमध्ये किती धावा करण्यात यशस्वी होईल टीम? 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून पुढे आपण पाहिलं तर कमीत कमी या 8 चेंडूंवरती कमीत कमी 20 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. फायटिंग टोटल पर्यंत जर पोचायचं असेल तर 20 धावा बनवाव्या लागतील. स्लिप्स मध्ये एफर्ट्स दमदार इथे पाहायला मिळाले संघासाठी. धाव वाचवले, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर खान यांना आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. सहप्रायोजक को स्पॉन्सर देखील आहेत आणि त्यांचं क्षेत्ररक्षण दमदार आपल्याला स्लिप्स मध्ये पाहायला मिळालंय. आणि धावफलक असेल ते 54 धावा. पाहूया पुढचा चेंडू पुढे एकदा आरके ऑन स्ट्राईक. आणि ते दिशाहीन गोलंदाजी, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. मुकेश शिकलगार पंच म्हणून काम पाहतायत. या स्पर्धेमध्ये दोन्ही पंचांनी अतिशय डोळ्यात तेल घालून काम केले, त्यांचेही सततचे आभार. येस, पंचांचं काम देखील अगदी महत्वाचं राहिलंय. साहिलजी मोमीन सर असतील, त्याचबरोबर मुकेशजी शिकलगार सर असतील, दोन्ही पंच आपण पाहिलं तर अगदी चांगली भूमिका, डोळ्यात तेल घालून त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये चांगली भूमिका आपली पार पाडल्या. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नव्हता. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या ही पोहोचते 56 या आकड्यावरती. षटकाची समाप्ती, 7 षटकांचा खेळ संपलाय. 56 धावा 7 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती. प्रकाश अजून 6 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावांपर्यंत पोहोचले जातील या शेवटच्या 6 बॉल मध्ये? 56 धावा धावफलकावरती आहेत. मला वाटते आरके सरांचं टार्गेट असेल 70 प्लस करण्याचं. म्हणजे या ओव्हरला कमीत कमी आपल्याला 15 धावा तरी कराव्या लागतील. मॅच मध्ये जर फायटिंग टोटल पाहिजे असेल तर 70 धावा कंप्लीट केल्याशिवाय पर्याय नाहीये राहुल कामकर सरांच्याकडे. पाहूया आता पुढचं षटक कोण घेऊन येते आणि पुढच्या षटकासाठी गोलंदाजी मार्क करत आहे राज. आणि कालच्या दिवसाचा जर विचार केला आपण आर्या सर, तर राजने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली कालच्या सामन्यात सुद्धा आणि त्याच्याकडे जाता बॉल सोपवला गेलाय. आणि मयूर माळी
त्याच्यावर विश्वास ठेवलाय, त्याच्याकडे बॉल दिला गेलाय. पाहूया आता 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंवरती किती धावा करण्यात यशस्वी होते आहे डॅझल स्पोर्ट्स. हा ट्रॅकर पहिला बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केलाय. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्णत्वास येत आहेत. या 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. 58 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचते. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतपर्यंत शिल्लक आहे. प्रकाश सर, अगदी विचार केला तर आता जबाबदारी दोन्ही फलंदाजांची वाढली आहे. फलंदाजांनी जबाबदारी घेणं गरजेचं आहे, कारण 5 चेंडू शिल्लक आहेत आणि तिकीट टू फायनलचा सामना आपण पाहतोय. आणि आता मात्र येथे फटका फसलाय. पुन्हा एकदा आर के सरांचा जसं कनेक्शन पाहिजे तसं कनेक्शन झालं नाही आणि त्यावरती सिंगल धाव डिक्लेअरच्या रूपात येथे मिळते. आणि पुन्हा एकदा धावफलक आलता झालाय. धावफलक झाला असेल तो 59 धावा आणि 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूंमध्ये मला वाटते आता फटके येणं गरजेचं आहे. 59 धावा धावफलकावरती. स्टेप आउट केला आडवा बॅटने. फटका ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहेत, झाले चुकी. बॉल झाला फरार. आल्या फॅपटेक मल्टी स्टेट चौकार. आणि मोठा फटका खेळण्यात यशस्वी झाले ते राहुल सर. राहुल सरांच्या बॅट मधून चौकार आलाय. अजून 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूंमध्ये घणाघाती हल्ला चढवला जाईल काय? आता मात्र पाहावं लागेल. थोडीशी मिस्टेक झाली आहे तिथे शीतल कडून. शीतल आहे तिथे बिल्डर. एक मोठी चुकी म्हणावी लागेल, कारण 4 धावा खर्च केल्या गेल्या. 1 धाव खर्च होत होती तिथे 4 धावा खर्च केल्या गेल्या. बाळू कडून येथे चुकी झाली आहे. बऱ्याच कालावधीनंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. प्रेशर रिलीज करणारा हा चौकार राहुल यांच्या बॅटवरून. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय सरळ. फिल्डर आहे तयार. कॅच सुटला गेलाय. पुन्हा एकदा जीवनदान पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये किती धावा? 2 धावा तरी येथे कंप्लीट झाल्या आहेत आणि या 2 धाव्याने धावफलक आणलाय. धावसंख्या झाली ती 65 धावा. माझ्या म्हणण्यानुसार 70 प्लस करणं गरजेचं आहे आणि ते राहुल सर अतिशय चोखपणे काम मैदानात पूर्ण करताना दिसत आहेत. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आर्य सर, काय म्हणावं लागेल? 2 चेंडूमध्ये किती धावा? 70 धावा क्रॉस कराव्या लागतील. फायटिंग टोटल पर्यंत पोहोचायचं असेल तर 70 धावांचा आकडा पार पाडावा लागेल. आणि अगदी सर विचार केला तर पहिला सामना आहे, सेमीफायनल 1 ची लढत आहे आणि प्रेक्षक देखील मोठ्या संख्येमध्ये या पहिल्या सामन्यापासूनच उपस्थित राहिले. त्यांनी देखील आपली उपस्थिती दाखवल्या. प्रेक्षकांनी देखील, हे दर्दी प्रेक्षक आहेत इचलकरंजीचे म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी देखील गर्दी केल्या. हा ट्रॅकर समोरच्या दिशेने लॉंग ऑनला मयूर माळीच्या हातामध्ये एक सोपा झेल. राहुल खामकरचा संपला खेळ. विकेट आली. धक्का क्रमांक 6. राहुल बॅक टू द बबल्यान. सेफ हँड्स मध्ये कॅच घेतला गेलाय. मयूर माळी फिल्डर तयार होता लॉंग ऑन वरती आणि तेथे सेफ हँड्स बनावं लागतील. एक कॅच आजपर्यंत या टुर्नामेंट मध्ये सोडलेला नाही आहे मयूर माळीने. चांगली फलंदाजी देखील केली आहे, गोलंदाजी देखील केली आहे आणि क्षेत्ररक्षण सुद्धा लाजवाब केले गेले मयूर माळीकडून. आणि मायबाग प्रेक्षकांचं इचलकरंजी प्रीमियर लीग तर्फे सहर्ष स्वागत. चेंडू खेळण्यासाठी निखिल ऑन स्ट्राईक आहे. प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा, परंतु बॅटची कडा घेऊन सरळ चेंडू गेलाय तो थर्ड मॅनच्या दिशेने. त्यावरती 1 धाव मात्र कंप्लीट झाली आणि रनआउट झालाय तो निखिल. आणि या एका धावेने धावसंख्या झाली ती 66 धावा. 67 धावांचं टार्गेट असेल. जर फायनल खेळायचे आहे तर 67 धावा या चेस कराव्या लागतील. 67 धावांचं लक्ष ठेवलंय. 48 चेंडू आणि 48 चेंडू मध्ये बनवाव्या लागतील. त्या 67 धावा मापक आव्हान आहे. मात्र हॉटेल डॅझल संघाचं गोलंदाजी युनिट देखील या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलाय. बघूया कशा प्रकारे रन चेस केला जाईल. त्या अगोदर डीजे मास्टरच्या एका सुमधूर गाण्याकडे.
मुख्य व्यासपीठावरती यायचंय. माईकशी संपर्क साधायचा आहे. टिपू सुलतान. दरम्यान आपण पाहतोय इचलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक 2026 हे चौथं पर्व भव्य दिव्य स्पर्धा. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आदरणीय सन्माननीय आमदार राहुलजी आबाडे सर, त्याचबरोबर सहप्रायोजक आर एस खान नोबल हॉस्पिटल, भाऊसाहेब रुपनसल फॅप्टेक मल्टीस्टेट, विशेष सहकार्य अनिल डाळे सर आणि त्याचबरोबर आशिषजी खंडेलवाल सर, नितेश पवार सर, सुरेखा जाधव मॅडम. त्याचबरोबर ही स्पर्धा आपण केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती पाहतोय आणि या केडीसी लाईव्ह युट्यूब स्पॉन्सरशिप आल्या. युनिव्हर्सल ग्रुप ऑफ टेक्सटाईल जीतू चोप्रा सर यांच्याकडून ही स्पॉन्सरशिप आले. त्याचबरोबर एम के यान्स, सौगलजी वडेरा सर, मुकेशजी वडेरा सर, कपिलजी वडेरा सर, महालक्ष्मी हाऊस, अंकितजी वडेरा सर, त्याचबरोबर तिरुपती कॉटेक्स, राजेंद्र तुतला सर, विष्णू तुतला सर, महावीर टेक्सटाईल कॉर्पोरेशन, रवी छाजेर सर, जसराज छाजेर सर. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर स्ट्रॅटेजिक टाइमआउट मध्ये ड्रिंक्स जे आहे ते पुरस्कृत केलं. धनराज पारिक सर, त्याचबरोबर डिझेल या स्पर्धेसाठी जे आपण लाईट सिस्टीम पाहतोय आणि त्यासाठी लागणारं जे डिझेल ते पुरस्कृत केलं. अभिलाष राठी सर, अमितजी खंडेलवार सर, राजू पारिक सर, रवी जोशी सर, राहुल जगताप, ओमकार साळी, अरिफ अन्सारी, रवी मालपाणे, सुशांत कलाक्ते. आणि प्रत्येक मॅचचं मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट पुरस्कृत केलेत. डीजी प्रिंट संदीप पाटील सर, त्याचबरोबर अमर पांढरे, वरद किचन्स यांच्याकडून देखील पारितोषिक आहेत. प्रत्येक मॅच साठी 2 मूवी तिकीट पुरस्कृत केलेत. राधाकृष्ण सिनेमा, राजवर्धन घोरपडे सर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच साठी ज्युसर पुरस्कृत केलाय. राजू अंबी, नासिरजी शिरगावे सर यांच्याकडून ज्युसर पुरस्कृत करण्यात आलाय. नितीन इन्व्हेस्टमेंट हब, नितीन अग्रवाल, राहुल खामकर, विनोद सामी, नासिर शिरगावे, रितेश बांगड, पवन दायमा, जयश्री टेक्सटाईल, कोइंबतूर कॉटन अँड यान ट्रेडर्स, व्ही नटराजन, पवन दायमा, शंकर एन, अमितजी तोष्णीवाल, गौरव सोनी आणि ओम अग्रवाल यांची मोलाची साथ या स्पर्धेच्या माध्यमातून लागले. त्यांचे देखील सहकार्य महत्वाचं लाभले या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर 2 पंच मुकेशजी चिखलगार सर असतील, साहिलजी मोमीन सर असतील, हे 2 पंच आपण पाहतोय. त्याचबरोबर आमचे स्कोरर अफ्ताबजी तंबोळी सर. केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. ओमकारजी पाटील सर आणि त्यांची संपूर्ण टीम आणि त्याचबरोबर समालोचन कक्षामध्ये प्रकाशी पारगावकर सर यांचा आवाज देखील आपण ऐकतोय. ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलंय त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. त्यांच्यामुळे ही स्पर्धा इतक्या दिमागदार आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पार पडत असताना पाहायला मिळते. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षकांचं देखील प्रेम या स्पर्धेला मिळतंय. आणि नोबल हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांचं देखील येथे कौतुक असेल. त्यांनी सुद्धा येथे भरभरून आपल्याला मदत केली आहे या स्पर्धेसाठी. आणि त्यांच्या दवाखान्यामध्ये 24 तास आपत्कालीन सेवा उपलब्ध आहे. आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत हाडांचे तसंच मुतखड्यांचे सर्व मोफत उपचार उपलब्ध आहेत. नोबेल हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यामध्ये येथे अपेंडिक्स, हर्डिया, मूळव्याध, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन डिलिव्हरी आणि गर्भाशय पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर मार्फत केली जाईल. यांचंही येथे या स्पर्धेसाठी एक मोलाचं सहकार्य आहे. रहीम खान सर असं सहकार्य करत राहावं अशी विनंती करतोय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी फोटोग्राफर अक्षयजी तांबे सर आणि शिव या स्पर्धेसाठी फोटोग्राफर देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा देखील मनपूर्वक आभार. मॅचच्या दिशेने आपण जातोय. यस, त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आणखीन एक आवाज जोडला जातोय. प्रकाश यांच्यासोबत आणखीन एक आवाज, ज्या आवाजाने अनेक वर्ष इचलकरंजीच्या प्रेक्षकांची मनं जिंकली. अर्थातच कैलासजी मिनेकर सर यांचा आवाज देखील आपण ऐकणार आहोत. आणि धाव संख्या झाली असेल ती 1 धाव धावफलकावरती कंप्लीट झाली आहे. आणि समाधान स्ट्राईक वरती आहे. स्ट्रायकर सेंट वरती समाधान आणि नॉन स्ट्रायकर वरती सुशांत.
आणि पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केले गेले. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू चाललाय, त्यामागे फिल्डर आहे, धावतोय, परंतु तेथे सीमा पार झालाय चेंडू. आणि नोबेल हॉस्पिटल चौकार. आणि या पुढील आवाज असेल मिणेकर सरांचा. मिणेकर सरांचं सहर्ष सहर्ष स्वागत या स्टेजवरती. धन्यवाद. सुतार सुतार उमेश सुतार कम ओवर द विकेट. ओवर बेल फिर एक बार उसी दिशा में खेला है. एक और चौके की तरफ जारी है. गेम पॉइंट बाउंड्री के बाहर. शानदार चौका. लगातार 2 गेमें, पहली फुल टॉस थी ऑफ साइड में खेला और दूसरी थोड़ी सी ओवर पेस थी, उसे भी पॉइंट की दिशा में खेला. और लगातार 2 गेमों पर 2 शानदार चौके, जबकि जरूरत है 67 रनों की. इस मैच को जीतकर, सेमीफाइनल को जीतकर फाइनल में प्रवेश करने के लिए 67 रनों की जरूरत है 8 ओवर में. कि पहला ओवर उमेश के द्वारा किया जा रहा है. ऊपर तो विकेट, लेकिन सीधी गेंद थी. पहले खेलना चाहते थे, फिर वाइड की अपील करना चाहते थे, लेकिन नकारा अंपायर ने. और ये डॉट बॉल. 9 धावा धाव फलकावरती कंप्लीट दिसत आहेत आणि स्ट्राईक वरती एंड वरती दिसतोय तो समाधान परीट. येथे मात्र आता मात्र ऊन सोडवला गेलाय सरळ बॅटने, नो बकवास. आणि तेथे मिळतील त्या 6 धावा. नोबेल हॉस्पिटल षटकार समाधानच्या बॅट मधून आलाय. या 4 ओव्हर नंतर लगेच टॉस होईल. दोन्ही टीमने तयार राहायचं आहे. हत्ती चौक बच्चन बॉईज वर्सेस ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स यांच्यात होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना. त्यासाठी टॉस 4थ्या ओव्हर नंतर लगेच होईल. दोन्ही कॅप्टननी वेळ करायचा नाहीये. तो फिलहाल पंकज डंबा आणि किरण हवालदार कुठं असतील त्यांनी कृपया स्टेजवरती यायचंय लगेच. पहला ओवर काफी महंगा ओवर रहा. महंगा ओवर रहा पहला. और संतोष सुधार जैसा बॉलर्स अगर इतने रन दे दे पहले ओवर में, अगर पहले इनिंग के पहले ओवर को देखा जाए तो बहुत ही किफायती ओवर था. 8 रन बने थे पहले ओवर में और विकेट भी चटकाई थी. लेकिन उसके बदले में अगर दूसरे ओवर को देखा जाए तो एक महंगा ओवर. सुशांत मात्र नावच आहे फक्त सुशांत. आणि शांत बसणारा खेळाडू नाहीये. सरळ फेकून दिलाय नामदेव ग्राउंडच्या अपोजिट साइडला 6 धावांवरती. आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 21. नोबेल हॉस्पिटल षटकार. फिलहाल तो जब पहली इनिंग्स की शुरुआत करने आए तो बल्लेबाजी भी ठीक नहीं हुई. और शिवाजी जो सबसे जाबाज खिलाड़ी थे वो जल्दी में सस्ते में सिमट गए. और अब गेंदबाजी की भी शुरुआत अच्छी नहीं लग रही. जिस तरह से रन आ रहे हैं तो काफी महंगे साबित हो रहे हैं बॉलर्स. पुन्हा एकदा ट्रॅकर चेंडू आणि बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ गेलाय विकेट किपरच्या हातात. आणि बॅक टू द पॅव्हिलियन. सुशांतला येथे घरी पाठवलं गेलं. बॅक टू पॅव्हिलियन. सुशांतचा खेळ समाप्त झालाय.
एक पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती बॅक टू द पॅव्हिलियन केलं सुशांतला पॅचची कडा आणि ते कॅच चांगला घेतलाय विनोद स्वामी सर यांच्याकडून चांगला कॅच थोडी फील्ड सजावट करतात विनोद स्वामी सर पाहावं लागेल आणि धाबा करायचे आहेत ते आता मात्र 40 चेंडू आणि 46 धाबा असं समीकरण हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा पॉइंट वर खेळण्याचा प्रयत्न त्यावरती एक डिक्लेअरच्या रूपात एक धाव मिळाली आहे आणि या धावेने धाव संख्येत भर धाव संख्या झाली आहे ती 22 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या कुल मिलाकर अच्छी शुरुआत कहनी पड़ेगी हालांकि विकेट जरूर गई है वहां पर विकेट जरूर गिरी है लेकिन शुरुआत की जहां तक सवाल था शुरुआत का और पावर प्ले के ओवर का सवाल था उसमें एक अच्छी शुरुआत और अच्छे रन बटोरे हैं जहां तक सेमीफाइनल का सवाल है जीत का सवाल है उसके हिसाब से अगर देखा जाए तो अच्छी अच्छी स्कोरिंग बनाई है वहां पर पॉवर प्लेचा चांगला उपयोग करताना फलंदाज दिसत आहेत मात्र येथे फटका बसलाय त्या खाली कोण येते पाहायचा फिल्डर आलाय आनंद लड्डा स्वतः बॉलिंग टाकून मार्क वरती आपला कॅच कॉटन बोल्ड आणि येथे बॅक टू द पॅव्हिलियन सागर तो पहले लग रहा था कि बहुत अच्छी स्कोरिंग हो रही है अच्छी हिटिंग हो रही है लेकिन एकाएक दूसरी विकेट तुरंत गिर गई है ये अब सोच और विचार की जरूरत है अब आने वाले बल्लेबाज को कि वो किस तरह से बल्लेबाजी करेगा और मैच को किस तरह से समेटेगा जिम्मेदारी उठानी पड़ेगी अब आरिफ को अब देखना पड़ेगा मैच कैसे लेके आप आगे चलते हो या धक्के पे धक्का 2 विकेट तो गिर चुके हैं एक ओवर में अगर 2 विकेट गिर जाए तो थोड़ा सा दबाव जो है वो बढ़ जाता है बल्लेबाजों के ऊपर दबाव होगा अब रन तो है नहीं डिफेंड करने के लिए 38 गेंदे 45 रन बनाना है अब देखना पड़ेगा आरिफ का बल्ला कैसे चलता है विकेट के ऊपर आरिफ का बल्ला चलना जरूरी है टीम के लिए यंग स्टार टीम एक लाजवाब टीम इस टूर्नामेंट में अब तक खेली हुई है अब देखना पड़ेगा कैसा खेलता है आरिफ ऑन स्ट्राइकर गेंद ऑन साइड में खेला है खूबसूरती के साथ और शानदार छक्का 6 रन बहुत ही बढ़िया स्ट्रोक चेंडू झाले शेवटचा चेंडू आनंद लड्डाचा खेळण्यासाठी स्ट्राईक वरती आरिफ अन्सारी पहिल्या चेंडूवरती षटकार आता दुसरा चेंडू पुन्हा एकदा लोवर फुल टॉस उंच उडवलाय त्या खाली फिल्डर येतोय आणि ते कॅच पकडलाच आहे लाजवाब कॅच अमित खंडेलवाल फिल्डर आहे तिथे तयार आणि बॅक टू द पॅव्हिलियन आरिफ अन्सारी चा खेळ समाप्त झालाय कमॉन डीजे तजुर्बे का सवाल है दोनों ही टीमों में काफी तजुर्बेकार खिलाड़ी जहां तक फील्डिंग करने वाली टीम का सवाल है उसमें तो काफी तजुर्बेकार है शिवाजी है सुतार है और स्वयं खामकर साहब है तो तजुर्बा उनके पास बहुत है कि किस खिलाड़ी को कहाँ खिलाना है किस बॉलर से बॉलिंग करानी है इसका काफी अनुभव है
ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कॅप्टन आणि बच्चन बॉईज हत्ती चौक यांचे कॅप्टन कृपया त्वरित यायचं आहे. टॉसची वेळ झाली आपल्या. सेकंड सेमीफायनलची मॅच आणि गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला दिसतोय आता. कालच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली ती लाजवाब. आता तीच गोलंदाजी करावी लागेल. आणि स्ट्राईक वरती आहे समाधान परीट, नॉन स्ट्राईक वरती गणेश मलके. फुल टॉस चेंडू त्यावरती मिड विकेटच्या दिशेने खेळून काढला चेंडू. मैदानाला गुदगुल्या करतोय. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत आणि या 2 धाब्याने स्कोर झालाय तो 30 धावा धावफलकावरती दिसत आहेत. आणि आता करायचे आहेत 35 चेंडू 37 धावांचं समीकरण. अतिशय जवळचं समीकरण आहे. मात्र पाहावं लागेल, क्रिकेट आहे, काही सांगता येत नाही. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाऊ शकते. आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपण पाहतोय समाधान परीट. बहुत ही रोमांचक स्थिति है इस वक्त. जैसा कि ज्यादा अंतर नहीं है गेम और रनों में. इस बार ऑफ साइड में खेला है. कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में से दूसरे रन के लिए जा रहे हैं. कुल 2 रन. ओवर पिच गेम थी, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन ऑफ स्टंप पर नीचे रह रही थी, जिसे ऑफ साइड में खेला. कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में से 4 रन, 2 रन माफ कीजिएगा. 2 रनों के साथ स्कोर हो गया है कुल मिलाकर 32 रन. पुढचा चेंडू पुढे एकदा समाधान कदमसाठी असेल. ते मात्र ओव्हरपिच चेंडू घेता आला नाही. समाधान कदीमला ते खोललं गेलं. समाधान परीट बीट झालाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक 2026 चा शेवटचा दिवस, फायनल डे आणि त्याची पहिला सेमीफायनल सामना रोमांचक स्थितीत आता पाहायला मिळतोय स्क्रीनवरती आपल्याला. फिर एक बार खेला है ऑफ साइड में. कम से कम 2 रन वहां पर मिलने चाहिए, लेकिन अंपायर के इशारे की जरूरत. 1 रन पूरा कर लिया था. गेम वहां ऊपर जाकर अटक गई है, तो पूछ रहे हैं एक दूसरे से कि वहां पर कितने रन घोषित किए जा सकते हैं. जुगनू डफेदार कृपया टॉस करून घ्यायचा आहे. आणि हत्ती चौक कॅप्टन ऑफसाईडला. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे, फायनल दिवस आहे, कोणी बॉल धरू नका. ते मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यावरती सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली आहे. आणि या मॅच मध्ये पहिल्यांदा स्ट्राईक वरती असणार आहे गणेश बलके, एक नावाजलेला खेळाडू. आता मात्र स्ट्रायकर सेंड वरती दिसतोय गणेश बलके ऑन स्ट्राईक असेल. आणि मागचा जो बॉल होता तो अडकलेला जाळीमध्ये, त्या 2 डिक्लेअर मध्ये या 2 धावा दिल्या गेल्यात. सुरेख फटका आणि झेल पाच. आणि येथे गणेश मलके बॅक टू द पॅव्हिलियन. गणेश मलके बॅक टू द पॅव्हिलियन. गणेश मलकीचा खेळ येथे थांबलाय आणि आता गणेश मलकीची जागा कोण भरून काढणार. ती चेंडू 32 धावा. कुल मिलाकर 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, लेकिन यहाँ पर रनों से ज्यादा विकेटों की झड़ी लग गई है. एक के बाद एक विकेट गिरती जा रही है, लेकिन मैच में अभी बहुत कुछ बाकी है. अभी 30 गेमें आनी बाकी है. 32 रनों की आवश्यकता. तो रन और गेमों में ज्यादा फासला नहीं है, लेकिन जिस तरह से विकेट गिर रहे हैं तो ये बात थोड़ी सी अलग है. आणि मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाली आहे ती राज
या प्लेयरची एंट्री झाली आहे. राज आता येतोय मैदानावरती आणि धावा करायच्या त्या 30 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण. और अभी विकेट पडले, मयूर माली 4 विकेट्स गेले. मयूर माली की बारी अभी बाकी है. सेक्रेटरी आशुतोष गेवडे यांचं सहर्ष स्वागत. त्यांनी कृपया स्टेजवरती स्थानापन्न व्हावं. आणि आता गोलंदाजी मार्गवरती राहुल खामकर स्वतः संघ बालक. गोलंदाजीची कमान त्यांच्या खांद्यावरती आहे. पाहावं लागेल. समाधान परीट ऑन स्ट्राईक. आता मात्र सरळ बॅटने नो बकवास, सरळ सीमा पार, वन बाउन्स, चौकार येतोय. नोबेल हॉस्पिटल चौकार. मेन बाउंसर है लोबल हॉस्पिटल, उनको बहुत ही धन्यवाद देना पड़ेगा. लेकिन बड़ा योगदान है इस हॉस्पिटल का. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळून काढलाय आणि आता मात्र मी दिल द्या 6 धावा. नोबेल हॉस्पिटल षटकार. समाधान परीटची बॅट आज बोललीये सेमी फायनलच्या मॅच मध्ये. महत्वाची मॅच आणि महत्वाचा प्लेयर आता मैदानाच्या आतमध्ये आहे आणि धावसंख्या झाली आहे 45 धावा. 28 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण. सारा समीकरण बदल गया है इन 2 गेमों में. अच्छी गेम, अच्छा कमबैक, धीरे से केवल खेलकर 1 रन पूरा कर लिया. आणि आता स्ट्राईक वरती राज सायकल सेन वरती दिसतोय आपल्याला. खरपूस समाचार घेतला गेलाय राहुल कामकर सरांचा. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा राजसाठी ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळून काढला. त्यावरती सुंदर क्षेत्ररक्षण. धाव काय मिळत नाही मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेने धाव संख्या आहे ती 46 धावा आणि धावा करायच्या आहेत 26 चेंडू 21 धावांचं समीकरण. ही मॅच आहे ती तिकीट टू द फायनल अशी मॅच. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खूपच बाहेर आणि दोन्ही समांतर हात. मुकेश शिकलगार यांचे सांगतायत की वाईट बॉलचा इशारा पंचांकडून. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येत भर. आणि यानंतर 2 बॉल नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. जरा आवर्त घ्या. प्रशांत जरा बर्फाच तुकडा घ्या आतनं आणि सरांना दे. जरा लवकर जा. बॉल लागलाय बहुतेक डोळ्याला. जरा लवकर. आणि यानंतर 2 बॉल नंतर पुढच्या मॅचचा टॉस होईल. दोन्ही कॅप्टनना सूचना आहे कृपया स्टेज पाशी यायचंय लगेच. यानंतर 2 बॉल नंतर लगेच टॉस होईल. धावसंख्या झाली ती 47 धाव फलकावरती दिसत आहेत आणि 26 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण आहे. 26 चेंडू आणि 20 धावा आणि मैदानावरती गर्दी वाढतीये. मायबाप प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक तर्फे. ड्रिंक्स ब्रेक करून घ्यायचा आहे. ड्रिंक्स ब्रेक करून घ्या आत्ताच. जावा लगेच. प्रशांत जाधव ड्रिंक्स ब्रेक करून घेत आहेत. त्यांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडतोय. प्रशांत जाधवचं देखील येथे सततचे आभार. आणि दोन्ही संघाचे कर्णधार कृपया स्टेज जवळ यायचंय. टॉस करून घ्यायचा आपला. मान्यवर थांबले टॉस साठी. जुगनू डबेदार आणि हर्ष आमने. या जुगनू लवकर डबेदार या. आणि हर्ष आमने आलाय.
आणि जुगनू डफेदारची प्रतीक्षा असेल स्टेजवरती. जुगनू डफेदार मान्यवरांच्या हस्ते टॉस करून घ्यायचा. राजू सर, राजू आंबी सर, टॉस करून घ्या. माजिद शेख मान्यवरांच्या हस्ते टॉस होईल आणि आशुतोष घेवडे या दोघांच्या हस्ते टॉस होईल. सेक्रेटरी आशुतोष घेवडे आज मैदानात आल्यात. शेवटच्या दिवशी मैदानात एंट्री झाली आहे आशुतोष घेवडे यांची आणि त्यांच्या हस्ते टॉस होईल आणि दोन्ही कॅप्टन आमने सामने. पहले तो उनका हार्दिक स्वागत है और फिर जुगनू डफेदार आणि हर्ष आमने उनकी उपस्थिति में ये टॉस होगा अगले सेमीफाइनल का. खेल दरअसल रुका हुआ है, टाइम आउट भी हुआ है उसी में. और अभी भी 6वां ओवर चल रहा है. चौथवा ओवर है ये. और गेमों और रनों में अभी काफी फासला है. अभी यहां से विकेट चटकानी होगी अगर, या फिर रनों पर अंकुश लगाना होगा और वो आसान नहीं लग रहा. जिस तरह से ये बैट्समैन खेल रहे हैं उससे आसान नहीं लग रहा. फिलहाल गणमान्य अतिथियों के उपस्थिति में अगले सेमीफाइनल का टॉस हो चुका है आणि टॉस जिंकलाय तो हत्ती चौक बच्चन बॉईज याने टॉस जिंकलाय. निर्णयाची प्रतीक्षा असेल. हर्ष आमने आपल्याला या 6 चेंडूंनंतर आपल्याला निर्णय सांगायचा आहे. या 6 चेंडूंनंतर निर्णय सांगा. बहुत ही रोमांचक होने वाला है ये दूसरा सेमीफाइनल. लेकिन फिलहाल पहले सेमीफाइनल में संघर्ष जारी है. आणि गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा मॅच चालू होते. मॅच मैदानात जाऊया आपण पुन्हा एकदा मॅच मध्ये. आणि मॅच अशी स्थिती आहे 26 चेंडू 20 धावा करायचे आहेत. स्ट्राईक वरती राज पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जातोय स्लिपच्या हातामध्ये. तोपर्यंत धाव काय मिळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि एक निर्धाव चेंडूच्या सांगतेने आता मात्र धाव फलक स्थिर असेल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बसला गेलाय. टॉस चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. धावा करायच्या त्या 24 चेंडू 20 धावा असं समीकरण. पहिला सेमीफायनलचा सामना आहे. मॅच रंगती आहे. रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आता मात्र गोलंदाजी मार्गवरती असेल महेश. तो फिलहाल ये सेमीफाइनल का मुकाबला बहुत ही रोचक स्थिति में है. दोनों टीमें तजुर्बेकार है, दोनों टीमों में तजुर्बेकार अनुभवी खिलाड़ी है. तो संघर्ष है दोनों टीमों के बीच. 24 गेंदें और 20 रन, यानी कि अगर रन रेट देखा जाए तो प्रति ओवर 5 रन. शॉर्ट ऑफ लाइन गेम ऑफ साइड में खेला है. डीप पॉइंट पर फील्डर 1 रन का इजाफा. अब 23 गेंदें और 19 रन. फासला कम होता जा रहा है. 23 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा हिटमॅन खेळाडू राज मिठे आपल्याला दिसतोय. पाहावं लागेल याच्याकडून संघासाठी काय करतोय आपल्या राज असेल. स्ट्रायकर सेन वरती 23-19. आणि येथे सरळ बॅटने खेळून काढला चेंडू. सरळ सीमा पार षटकार. नोबेल हॉस्पिटल षटकार येतोय आणि प्रेक्षकांसाठी प्राइज पहिल्या दिवसापासून SRS स्लॅब तर्फे 100 रुपयाचं प्राइज आहे. कॅश प्राइज असेल. कॅश धरला कोणीही कॅश धरू दे. 100 रुपयाचं प्राइज आहे.
कॅच डायरेक्ट व्हायला पाहिजे खरं, भागीदारी चालणार नाही. ऑफ साइड में खेलकर ही दूसरे रन के लिए दौड़ रहे हैं तेजी के साथ. जानते हैं कि एक एक रन कितना महत्वपूर्ण है और फासला फिर एक बार कम होता हुआ. 21 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण. मॅच सोपी झालीये. यंगस्टार पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तेथे फसलाय, परंतु एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली आहे आणि एका धावेने धाव संख्येत भर. पुन्हा एकदा धावा झाल्या त्या 57. 20 चेंडू धावा करायचे आहेत 10 आणि बच्चन बॉयज यांनी निर्णय दिलाय, त्यांचंही कौतुक असेल. 6 चेंडूच्या आत निर्णय दिला तुम्ही आणि त्यांचा निर्णय आहे गोलंदाजीचा. फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स या टीमला. आणि नोबेल हॉस्पिटल पुन्हा एकदा येतोय. 6 धावा आणि या 6 धाव्याने आवता मात्र औपचारिकता वाक्य आहे फक्त मॅच मध्ये. 19 चेंडू धावा करायचे 4. जब लड्डा ने एक ओवर में 3 विकेट चटकाए तो थोड़ी सी उम्मीद बढ़ गई थी और लग रहा था कि मैच में वापसी कर ली है और मैच आगे रोचक होगा, रोमांचक होगा. लेकिन जब नए बैट्समैन आए उन्होंने धुआंधार बल्लेबाजी, लंबे हिट लगाए और अपनी टीम को अब तक जीत तक लेकर गए हैं. 18 गेमें और केवल 3 रन. जीत के लिए 3 रन चाहिए जबकि 3 ओवर का खेल बाकी है. आणि आता गोलंदाजी मार्ग वरती ऊन सोडवला गेलाय. किती लांबी पाहावं लागेल आणि येथे फिल्डरला मात्र शोधून काढले. समाधान परीटची खेळी समाप्त होतीये आणि 16 चेंडू खेळून 40 धावा केल्या समाधान कदमनी. त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय बॅटिंग केली आहे, काय नॉक टाकवलाय, लाजवाब समाधान परीट. बेस्ट ऑफ लक. बहुत ही बढ़िया खेल खेला है और टीम को वापस लाया है उन्होंने, जीत की तरफ अग्रसर किया है. बहुत बढ़िया बारी. सतरा चेंडू 3 धावांची गरज. 17 चेंडू आणि 3 धावा असताना आता स्ट्राईक वरती इचलकरंजीचा एक स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर सेन वरती आहे. मयूर माळी संकटकाळी. एकदा ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न बसला गेला. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओंकार साईचा खेळण्यासाठी मयूर बाई स्ट्रायकर सेंड वरती. चांगला फटका ऑनसाईडच्या दिशेने मस्तकावरती दस्तक ठेवून सरळ सीमा पार. नोबेल हॉस्पिटल षटकार. मॅच विन झाली आहे इथे. यंगस्टारचं खूप खूप अभिनंदन. वे टू द फायनल आणि लाईनअप करायचं आहे लगेच. बच्चन बॉईज हर्ष आमने